नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. एकंदरीतच महत्त्वाचे अपडेट आहे. यंदा पाकिस्तानमध्ये कांदा लागवड जास्त असून काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, कांदा निर्याती संदर्भातील आणि भावावाढी संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेत आहोत. करू शकता भारतीय कांदा उत्पादक पाकिस्तानवर करणार सर्जिकल स्ट्राईक, निर्यात वाढीमुळे 15 दिवसात भाव वाढणार. बघू शकता महत्त्वाची अपडेट. मागील वर्षी म्हणजेच 2023-24 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा बाजारभाव आटोक्यात राहावे यासाठी भारताच्या केंद्र सरकारने निर्यात बंदीसह निर्यातीवरील निर्बंध लावले होते. त्यामुळे आपल्याकडे कांदा निर्यातीवर मर्यादा आल्या होत्या आणि त्यामुळे जागतिक बाजारात जी पोकळी निर्माण झाली तिचा फायदा पाकिस्तानने घेतला आणि तब्बल 2,20,000 मेट्रिक टन कांदा निर्यात केली. त्यामुळे या देशात स्थानिक बाजारात कांद्याचे दर 350 रुपये प्रति किलो पोहोचले. मात्र निर्यातीतून त्यांनी परकीय गंजाजळी वाढून घेतली. यंदा पाकिस्तानमध्ये कांदा लागवड जास्त असून एप्रिलमध्ये त्यांचा कांदा हंगाम संपला. याशिवाय अलीकडे श्रीलंकेला निर्यात केलेल्या कांद्याचे कंटेनरमध्ये मादक द्रव्याची तस्करी केल्याने आढळून आल्याने त्या देशात पाकिस्तानची प्रतिमा खराब झाली आहे. परिणामी आता श्रीलंकेतून भारतीय कांद्याला मागणी वाढू शकते. पहलगाम प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याने एकडे आरोप भारताने केला आहे. त्यानंतरही पाकिस्तानची प्रतिमा जागतिक बाजारात खराब होऊन निर्यातीवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. परिणामी या मे महिन्यात भारतीय कांद्याला निर्यातीत मोकळीक मिळणार असून त्यांचा परिणाम स्थानिक बाजारातील शेतकऱ्यांना कांद्याला 2,000 ते 3,000 रुपये क्विंटल मागे भाव मिळू शकतो, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राची भेटू. धन्यवाद.